हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझी मम्मी इथे काय करते हे तुम्हाला कळलंच असेल. तर आहे लग्नाचा हॉल उल्हासनगरमधला आणि आम्ही आलो आहोत एका लग्नाच्या ऑर्डरसाठी. ब्राईड होती आम्हाला आज मेकअपसाठी, म्हणून आम्ही अर्ली मॉर्निंग सकाळी निघालो होतो घरातून आणि पोचलो होतो ह्या कृष्ण हॉलमध्ये. मॅरेज हॉल आहे हा कृष्ण मॅरेज हॉल उल्हासनगरमधला. इथे आज बौद्ध समाजाच्या पद्धतीने एक लग्न होणार आहे आणि ही माझी क्लायंट येणार होती, त्याच्यासाठी आम्ही अर्ली मॉर्निंग लवकरच येऊन निघालो. हॉल ओपनसुद्धा नव्हता झाला तेव्हा आम्ही आलो. हॉलवाल्याने आमच्यासाठी हे हॉल ओपन करून दिलं. बघू शकता इतकं सुंदर हॉल आहे. ब्राईड आमची 9 वाजता येणार होती म्हणून आम्ही तासभर आधीच आलो आणि हे सेल्फी पॉईंट वगैरे होते त्या हॉलमध्ये. खूप छान होतं. हॉलच्या सगळ्या लाईट्स ऑफ होत्या कारण का ते आता नंतर ते लोक हॉल लग्नाच्या टायमाला चालू करणार होते, पण हे सगळे काउंटर्स होते. हॉल एकदम सुंदर आणि मस्त होता. आम्ही गेलो, हॉल जरा बघितला छानपैकी आणि मग नंतर आम्ही म्हटलं थोडंसं आता नवरीची वाट बघायची, तर नवरीच्या रूममध्ये येऊन बसावं, पण नवरीचा रूम काही ओपन नव्हता. त्याच्यामुळे आम्ही हॉलवाल्यांना सांगितलं, मग ते नवरीचा रूम आम्हाला ओपन करून देणार होते. तर हा स्टेज वगैरे होता, खूप छान सुंदर असा हॉल होता, खूप मस्त वाटत होतं. हा लावतील तेव्हा बघू ना. आम्ही एवढ्या लवकर आलो. आम्ही सगळ्यांच्या आधी येऊन पोचलेलो आहे. नवरीला तयार करायचे म्हणून आम्ही लाईटिंग चालू आम्हीच हॉल खोललाय. चालू केलेलं आहे. आम्हीच हॉल ओपन करून घेतलाय. नवरीचा पत्ता नाही. नवरी येणार आहे तासाभराने. आम्ही तासभर आधी आलेलो आहे. नवरीचा यायला वेळ आहे नवरीला अजून, पण आम्हीच हॉल ओपन केलेलं आहे. म्हणजे त्यांना सांगितलं ना आम्ही हॉल ओपन करून घेतला म्हणून लाईट्स वगैरे काही चालू नाही. लाईट पण नाही लावलेली. आता आम्ही बसतो, सगळं सामान सेट करतो. कधी ऑन टाइम आहे. यावं लागतं. ब्युटिशियनला नेहमी 1 तासभर आधीच यावं लागतं. त्याच्यामुळे आता सगळं रेडी आहे. तो चलो आपल्या रूममध्ये जाऊया. बाय बाय. चल पेंटिंग अजून आमचं नवरीचा रूम पण ओपन नाही करून दिलं आहे. माझी मम्मी ती चालली आहे सांगायला. आता ती चालले हॉलवाल्यांना सांगणार की बाबा नवरीचा रूम ओपन करून द्या, जेणेकरून आम्ही सगळं सामान ऑर्गनाईज करू शकतो. पण मस्त आहे, छान आहे हॉल. उल्हासनगरमध्ये छान आहे. फायनली हाफ एन आवर नंतर आम्हाला ब्राईडचा रूम ओपन करून दिला गेला आणि मग आम्ही तो बघितला आणि खूपच सुंदर असा मिरर होता. त्याच्यामुळे मला तो खूप आवडला. मी सगळ्यात पहिलं माझं ब्राईडच्या रूममध्ये गेल्यावरती मिरर चेक करते, लाईट्स चेक करते. लाईट्स थोड्याशा डिम होत्या, पण मिरर खूप छान होता. थोडा अजून मोठा असता तर मस्त वाटलं असतं, पण ठीक आहे. आणि त्यांनी चेअर पण आम्हाला 2-3च दिला. त्याच्यातही खूप अशा चेअर दिल्या जेणेकरून ब्राईडची बिचारीची मान दुखेल, पण तरीसुद्धा आम्ही कसं तरी ॲडजस्ट करून ते व्यवस्थित सेट केलं. आणि नंतर थोडेसे म्हटलं सगळं सामान सेट करूया. मम्मी बघा माझी बिचारी बॅग्स घेऊन येते. इथे आम्ही सगळं सामान ऑर्गनाईज करायला लागलो. म्हणजे तिच्या हेअरसाठी जे लागणार होतं, मेकअपसाठी सामान जे काही होतं ते सगळं व्यवस्थितपणे मांडून घेतलं, जेणेकरून आम्हाला नंतर घाई नको व्हायला, सगळ्या गोष्टी हातासरशी भेटतील अशी सगळी प्रिपरेशन आम्हाला आधीच करून ठेवावी लागते. आणि आम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे मेकअपमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काहीही टेन्शन नसतं माझ्या मम्मीला आणि मला. आणि यंदा तर आमच्यासोबत पहिल्यांदा माझी सिस्टरसुद्धा आली होती. तीही खूप छान मेकअप करते, पण म्हटलं तिला पण चल, कारण का ह्यावेळेस सायडर खूप जास्त होत्या. म्हणजे तिच्या 2 बहिणी, आई, इतर लोक असे सगळेजण होते. त्याच्यामुळे सायडर जास्त असल्यामुळे बहिणीलाही घेऊन आले होते. तिला म्हटलं होतं तू पण चल जरा, तूही हेल्प करशील. मग तिने सायडर्सला सगळ्यांना तिने हँडल केलं होतं आणि मी ब्राईडकडे पूर्णपणे फोकस्ड होती, कारण का सायडरला बघणारं मम्मी आणि ज्योती होती. त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं आणि मी पूर्णपणे फोकस्ड होते माझ्या ब्राईडवरती. सो आम्हाला 2 तास लागले, पूर्ण आम्ही 2 तास वेटिंगलाच होतो. मस्त माझ्या बहिणीने बघा इथे झोप काढलेली आहे. ती झोपायला लागली कारण का कंटाळलो आम्ही, खूप लवकर आलो होतो. नवरी 9 वाजता येणार होती, तिला 10 वाजले. येता 12:30चं लग्न होतं. इथे मग आमचे हत्यार वगैरे सगळं ठेवून रेडी होतो आम्ही. आणि मम्मी पण वाट बघते बिचारी. माझी बहीण बसून बसून म्हटली आता मी जरा पडते, म्हणून तिची पाठ टेकून बसली होती मस्त सोफ्यावरती वाट बघत बघत. आणि फायनली 10 वाजता आमची ब्राईड आली. आल्यानंतर पटापटचा मेकअप करायला घेतला, पण त्यात ते कॅमेरावालेसुद्धा आले, त्यांचा पण फोटोज काढायचे होते. ब्राईडची आमची इच्छा होती की ही साडी तिच्या सासूबाईंनी दिली होती तिला, त्याच्यामुळे ह्याच्यावरती पण तिचे काहीतरी फोटोज काढायचे होते. परत ग्रूम पण येणार होता. ग्रूमचा आणि तिचं कलर कॉर्डिनेट होतं ह्या कलरवर आणि ह्या पिंक कलरवरती, म्हणून तिने सांगितलं होतं की माझा पूर्ण ब्राईड मेकअप करून घे, पण मला ह्या साडीवरती त्यांच्यासोबत फोटोशूट करायचा आहे, म्हणजे ग्रूम आणि ब्राईडचा. सो मी पूर्ण ब्राईड मेकअप करून घेतला, हेअरस्टाईल करून घेतली आणि ही साडी पूर्ण अशी व्यवस्थितपणे सेट करून दिली. मग त्यांचे मिस्टर आले, म्हणजे ते ग्रूम आले आणि ग्रूम पण त्यांच्या रूममध्ये तयार झाले. ग्रूमचं डिपार्टमेंट माझ्याकडे नव्हतं,
सो ते त्यांच्या रूममध्ये तयार झाले. मी पूर्ण ब्राईडला तयार केलं. फोटोशूटसुद्धा तिचं मेकअप करताना वगैरे काही त्यांना घ्यायचे होते, फोटोशूट वगैरे झाले. फोटोग्राफर मला ओळखत होते, आमचे रोशन मामाचेच फोटोग्राफर होते, त्याच्यामुळे तेही मला ओळखत होते. फोटोग्राफर आपलेच होते म्हटल्यावरती काही प्रश्नच नव्हता. तर फोटोग्राफर मला म्हणत होते खूप छान तयार केलं. येणारे जाणारे प्रत्येकजण कॉम्प्लिमेंट देत होते मला की खूप सुंदर तयार झाले. आमची ब्राईडला तर जसं हवं होतं तसंच तिने मेकअप सांगितला होता. म्हणजे तिने सांगितलं होतं मला नो मेकअप लुक हवा आहे, कारण का ती बाय प्रोफेशन वकील आहे ही, आणि वकील असल्यामुळे तिचे मिस्टरही वकील आहेत, तिचे वडीलसुद्धा वकील आहेत, पूर्ण वकील फॅमिली आहे ही. तर तिची इच्छा होती की मला नो मेकअप लुक हवा आहे, म्हणजे आर्टिफिशियल असं काहीच नको, म्हणजे लेन्स नको, लॅशेस नको, गॉडी अशी फाउंडेशन खूप असं पांढरा नको, मेकअप खूप सट्टल आणि सोबर लुक हवा आहे मला. सो जसा तिला हवा होता तसाच तिला लुक मी देण्याचा प्रयत्न केला आहे. स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन्स होत्या, म्हणजे मला जसं हवं आहे तसं तशा पद्धतीला पूर्ण तयार केलं ह्या साडीवरती. मग तिचा लुक झाला. फोटोशूट ग्रूम आणि तिचे झाले. त्यांचे फोटोशूटलाच खूप वेळ गेला, म्हणजे नंतर विधीचा टाईम येत होता आणि 12:30चं लग्न असल्यामुळे मला पटापट त्यांना चेंज करा. मी किती वेळा फोटोग्राफर सांगितलं प्लीज सोडा तिला, मला वेळ नाही आहे, मला वेळ लागेल साडी घालायला वगैरे सगळं, तिला पुन्हा टचअप वगैरे करायचं. तरी फोटोग्राफर काही ऐकतच नव्हते. मग फायनली मी कसं बसं करून तिला रूममध्ये घेऊन आली आणि तिला फटाफट साडी नेसवली. तिची साडी ना ऑर्गेन्झा सिल्क असल्यामुळे नेसवताना खूप प्रॉब्लेम आला आम्हाला, पण कशी बशी व्यवस्थित तिला मी साडी नेसवली. खूप साडी अशी फुगत होती ती, म्हणजे मी तिला म्हटलं सुद्धा साडी तू घेताना जरा अजून सॉफ्ट सिल्क घ्यायला हवी होती, कारण का ही साडी खूप फुगत होती आणि तिलाही दिसत होतं नेसताना. पण मी खूप साऱ्या पिना करून व्यवस्थित सेट करून तिची साडी जेवढी मला दाबून बसवता आली, बॉडी फिटिंग करता आली त्याप्रमाणे केल्याने खूप खूप खुश होती. कसं वाटतंय लुक? हां खूप छान आहे. एकदा तू माझ्यासमोर बोल असेल ते तुला हवा होता तसं स्लिप झालं. मला हवा होता तसाच लुक झाला, एकदम परफेक्ट. वर काहीच नाही. हेअरस्टाईल मी इमॅजिन पण केली नव्हती, एवढी सुंदर झाली. थँक्यू, माझी ब्राईड एकदम हॅपी आहे. सो मच. थोडा वेळाने नाही ना असं इथे हात लावते ना की दबेल ना, सोडी ते सोडून टाका, पिनला गेलं तर काहीच होणार नाही. आता तुला म्हणजे हात वगैरे तोडायला होते ते कळत खूप टाईट नाही होणार. नाही शेवटच्या त्यानंतर सगळेजण घाई करायला गेले, चला चला नवरीला बाहेर पाठवा. विधी सुरू झाल्यात लग्नाच्या, चला करून बिचाऱ्या नवरीला मामी कसं तरी गेले. ही सायडर तिची बहीण आहे, ही डॉक्टर आहे. सो हिलाही माझ्या सिस्टरने रेडी केलेलं आहे. हे क्रेडिट माझ्या बहिणीला आहे, तिने खूप सुंदर असं तिला रेडी केलेलं आहे. हेअरस्टाईल माझ्या मम्मीने केलेली आहे, साडी ड्रेपिंग माझ्या मम्मीने केलेली आहे. इथे आमची ब्राईड आहे. या सगळ्या सायडर्सचा मेकअप, हेअरस्टाईल सगळं माझ्या सिस्टर आणि मम्मीने मिळून केलेलं आहे. तो खूप सुंदर सगळ्यांचा लुक झालेला आहे आणि सगळ्याही खूप खुश होत्या. ब्राईड तर आमची सुपर खुश होती आणि तिला बघणारे पण तितकेच खुश होते. सगळ्यांना वाटलेलं ब्राईड खूप 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 सुंदर दिसते. येऊन लोक मला मम्मीला माझ्या बोलत होते की खूप छान हेअरस्टाईल केली, खूप सुंदर मेकअप केला. कंप्लीट आहे. सेकंड राउंड बाकी हालत बघ कशी झालंय. हालत खराब म्हणजे. मला साथ देशील ना, माझी होशील ना, माझी होशील ना, माझी होशील ना. मी झूम करून काढलं. लक्ष द्यायचं आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत आपली भावी पत्नी म्हणून. टाळ्या वाजवायचे, सगळे लक्ष द्यायचे. आपण गप्पा कमी करा. जनकाय
बौद्धिक पद्धतीने खूप सुंदर असं लग्न पार पडलं आणि खूप छान लग्न म्हणजे विवाह सोहळा झाला. खूप मस्त वाटलं. त्याच्यानंतर ब्राईड आणि ग्रूमचे खूप सारे फोटोशूट झाले व्हाईट साडीवरती. त्याच्यानंतर त्या फोटोशूट नंतर फायनली ब्राईड माझ्या हातात मला भेटली तयार करायला. हॅपी आहे ना दोन्ही लुकपासून? सिरियस खूप सुंदर. व्हाईट साडीवरचा आणि घागऱ्यावरचा दोन्ही लुक डिफरंट होते. दोन्ही हेअरस्टाईल्स वेगळे होते. ब्राईडनी फक्त मला इन्स्ट्रक्शन्स दिले होते की मला नो मेकअप लुक हवा आहे, जास्त गॉडी नको. तिच्या सांगितल्याप्रमाणे एकदम सगळं सुंदर केलं वाटतंय. होतं. लुक कसा वाटला नक्की सांगा. ती पण कसा वाटला दोन्ही सांगा मला. छान मला खूप आवडलं. चला आमची ब्राईड खुश, ब्राईडची बहीण पण खुश.